पण बघा, लोकांची कितीही मागणी असली किंवा तशी इच्छा असली तरी एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरे यांच्याकडे जाऊ शकत नाहीत. आणि त्यांनी समजा जायचं जरी म्हटलं तरी उद्धव ठाकरे त्यांना स्वीकारणार नाहीत. मित्र हो, मुंबई महापालिकेची निवडणूक सगळ्याच पक्षासाठी प्रतिष्ठेची असताना असेंडिया कंपनीनं मुंबईकरांच्या मतांचा वेध घेतला आहे. या कंपनीने घेतलेल्या सर्व्हेमध्ये मुंबईचा कल अगदी स्पष्ट केलेला आहे. उद्धव ठाकरे यांची शिवसेना, राज ठाकरे यांची मनसे आणि एकनाथ शिंदे गट या तिघांनी एकत्रित येऊन ही निवडणूक लढवावी अशी प्रबळ इच्छा मुंबईकरांची आहे. आणि हेच या सर्व्हेमधून समोर आले. मुंबईतल्या 52% नागरिकांनी ही इच्छा व्यक्त केलेली आहे. त्यामुळे मुंबईचा कल हा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्या बाजूला आहे, हे उघड दिसून येतं. बाळासाहेबांच्या मूळच्या शिवसेनेतून हे तीनही पक्ष तयार झालेले आहेत, म्हणजे शिवसेना, मनसे आणि या शिंदे गट. आता बघा, शिवसेना आणि मनसे हे तर एकत्र आलेले आहेत. शिंदे गटानं सुद्धा त्यांच्यात सामील व्हावं असा हा या सर्वेतनं दिलेला संदेश आहे. 52% मुंबईकरांनी हीच मागणी केली आहे, तर 22% लोकांनी मात्र नकार दिला. 25% मुंबईकर तटस्थ राहिलेले आहेत. तर या बाबतीत आपल्याला काही सांगता येत नाही असं 1% मुंबईकरांना म्हटलंय. पण बघा, या आकडेवरून एक स्पष्ट होतं, मुंबईकर शिवसेनेच्या एकसंध स्वरूपाची अपेक्षा करत आहेत. शिवसेनेची मूळ ओळख बाळासाहेब ठाकरे यांच्या काळातील एकजुटीशी जोडलेला आहे आणि सध्याच्या गटबाजीमुळं पक्षाच्या पारंपरिक मतदारामध्ये अस्वस्थता आहे. सर्वेतले 52% लोकांच्या मतात हेच तर दिसून आलं. एकीकरण झाल्यामुळं या तिघांचं तर पक्षाची राजकीय ताकद वाढू शकते आणि मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये त्याचा मोठा फायदा होऊ शकतो असं हे साधारण कल. पण बघा, सद्य परिस्थिती पाहिली तर हे अशक्य आहे. याच सर्वेमध्ये खरी शिवसेना कोणाची असा प्रश्न देखील विचारला गेला होता. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हीच खरी शिवसेना आहे असं मत 44% लोकांनी दिलं. तर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील जी शिवसेना, म्हणजे ज्याला आपण शिंदे गट म्हणतो, ती खरी शिवसेना आहे असं 22% लोकांना वाटतं. 24% लोकांना मात्र अजून सुद्धा बघा खरी शिवसेना कोणाची हे सांगता आलेलं नाही. आश्चर्यजनक. राजकीय विश्लेषकाच्या मते हा सर्वे शिवसेनेच्या गटांना एकत्र येण्यासाठी प्रोत्साहित करू शकतो. पण बघा, लोकांची कितीही मागणी असली किंवा तशी इच्छा असली तरी एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरे यांच्याकडे जाऊ शकत नाहीत. आणि त्यांनी समजा जायचं जरी म्हटलं तरी उद्धव ठाकरे त्यांना स्वीकारणार नाहीत. पण या सर्वेतून एक मात्र स्पष्ट झालं, मुंबईकरांना हवी आहे ती फक्त शिवसेना. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेली मूळ शिवसेना. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत त्याचं प्रतिबिंब उमटणार हे तर आता स्पष्ट आहे. मुंबई भाजपने केलेल्या अंतर्गत सर्वेक्षणात बघा, मुंबईकरांचा कौल हा भाजपला अनुकूल नाही आणि म्हणूनच त्यांनी शिंदे गटाला जवळ ठेवलेलं आहे. आणि आता त्यामध्ये या सर्वेनं मुंबईकरांच्या मनामध्ये नेमकं काय चाललं हेच सांगून टाकलं. अहो, 44% मुंबईकर म्हणत आहेत खरी शिवसेना ही उद्धव ठाकरे यांची. त्यामुळं एकनाथ शिंदे यांना हा मोठा धक्का असू शकतो. या ताज्या सर्वेमुळं भाजपाची झोप मात्र नक्की उडालेली असेल. आता प्रत्यक्षात काय होतंय पाहूया. लवकरच निवडणुका होत आहेत, त्यावेळी हे सगळं स्पष्ट होईलच. धन्यवाद मित्रांनो, पुन्हा भेटू. नमस्कार.